महिला वर्ग, स्थानिक रहिवासी. मी आज म्हणायचं तर मी पण मला तर सर्वांना माहिती आहे मी या गावचा एक भाषाच आहे. म्हणजे सर्व माहिती आपले मामाच आहेत. गणपत गोडे माझे मामा आहेत. या गावात मोठा पण झालं, सर्व मला गावचे ओळखतात. युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक संघटना ही 2022 पासून सक्रिय आहे. सक्रिय असताना कुठेतरी आपल्या गावात निसर्ग चक्रीवादळ झालं, त्या दृष्टिकोनातून नंतर आम्ही युवा प्रतिष्ठान रायगड स्वतः आमच्या युवा प्रतिष्ठान रायगडचे सल्लागार श्री बाबूराव चौरे साहेब पण आहेत, सतीश सतीश आहे, पड्याल पण आहेत, पड्याल आले नाही का, पड्याला सुद्धा आहेत. अनेक प्रत्येक गावातले 2-2, 3-3 जण आहेत रायगडमध्ये. पण रायगड म्हटल्यानंतर माणगाव मसळा इथले खूप सदस्य आहेत, काम करतात पदावर. युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक शैक्षणिक म्हटल्यानंतर फक्त शैक्षणिक आरोग्य पण सुद्धा. रक्ताची मध्यंतरी आमचं रक्त ब्लड कॅम्प झालं घाटकोपर इथे. 24 सकाळी सुद्धा माझ्या रक्तदान सगळं झालं तुमच्याकडे. रात्री कधी आपल्या पेशंट इथे आपल्या माणगाव विवर्धनमधून येतात, जय इथून हॉस्पिटलच्या याच्या माध्यमातून. तर आपल्या तिथपर्यंत सेवा पोहोचत नाही. तर आपल्याकडे एक टीम असते मुंबईच्या ठिकाणी. तर मुंबईच्या ठिकाणी आपली टीम तिथे जाते. आपल्याकडून असं काय झालं तर आपल्या समोरची टीम आहे संतोष अब्दुल म्हणून, ते जाऊन तिथे आपलं सहकार्य करते. ते करून जर ते आपल्या पेशंटचं काम होतं. आपण एक सामाजिक कार्य करताना आपण बोलतो एक मी संस्थापक आहे. संस्थापक हा मोठा एक आपला पद असेल, पण एक आपण आपल्या समाजाचे नागरिक आणि आपण एका गावातले, मुंबईत आपण कामाला गेलो असो तरी पण आपल्या एक जबाबदारी आहे आपल्या गावासाठी काहीतरी करणं. सभापती साहेब आम्हाला नेहमी वेळेत मार्गदर्शन करत असतात. सभापती साहेबांचं नेहमी शिकवण असतं, राजकीय व्यासपीठ वेगळं आहे, एक सामाजिक व्यासपीठ आपला वेगळा आहे. तर समाजामध्ये काम करणे काळाची गरज आहे. तरुणांनी पण सुद्धा जेवढं आपण बोलतो ना ते दर संडेला जाऊन क्रिकेट खेळायला पाहिजे. क्रिकेट खेळता खेळता समाजात पण काम करायला पाहिजे. गेल्या आमची विसगाव कमिटीची झाली, परत आपल्या कुणबी समाजाची पण झाली. त्यामध्ये आपले महेश, माझे मित्रच आहेत महेश म्हणून, ते सुद्धा आमच्या स्वराज्य प्रतिष्ठानमध्ये येते. दादा पण होते रामाने तेव्हा ते पण बोलले